हा दादा. सत्या, इथे तर काहीच सापडत नाहीये. त्या मकरंदने सगळे पुरावे कुठे लपवून ठेवले असतील काय माहिती. अरे दादा, शोधलं तर देव बी सापडतो. तू नीट शोध. बरं तिकडे काय चालू आहे? अहो इकडे विधीची तयारी चालू झाली गुरुजी. हे बघ सत्या, मी येईपर्यंत लग्न होता कामा नये, कळलं तुम्हाला? काही करून लग्न थांबवा. आणि आता जबाबदारी तुमची आहे. गुरुजी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तिकडचा किल्ला जिंका, आम्ही इकडचे खिंड लढवतो. दादा, आज काही झालं ना तर त्या काटेरी पंचाचं लग्न आमच्या वहिनीशी नाही होऊ देणार. तू फक्त लवकर ये, नाही तर प्रॉब्लेम होईल. एक मिनिट. राजेंद्र काकांचे कपडे? काय? त्यांचे कपडे तिकडे कसे काय? मी तुम्हाला म्हणलं नव्हतं, ते हरामखोर मकरंदने सगळा घोळ घातलाय. आपल्या निवीला आणि देशमुख कुटुंबाला बरोबर गुंडाळलंय त्यांना. बरं तुम्ही तिकडचं सांभाळा, मी इकडे बघतो काही सापडते का. गुरुजी, हे विधीचं साहित्य जरा बघा ना, बरोबर आहे का? यादी दिली होती त्याप्रमाणे अगदी बरोबर आणलेलं आहे तुम्ही. हो ना, बरोबर. आता काय करायचं? एक आयडियाची कल्पना आहे. काय? सांगतो. असीम इकडे. असीम चल ना खेळायला. मूर्खा, काय चाललंय तुझं? सॉरी. अरे मूर्खा, तुला अक्कल नाहीये का रे? विधीचं साहित्य होतं ना ते, लस. माफ करा गुरुजी, मी सगळं गोळा करते. छे छे देशमुख वहिनी, हे सामान आता चालणार नाही. एकदा खाली पडलं म्हणजे अपवित्र झालं. तुम्हाला आता नवीन सामान आणावं लागेल. अरे बापरे, आता काय करायचं भाऊजी? आता काय करायचंय? गुरुजी, तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे का? नाही, मी फक्त होमापुरतंच सामान आणलंय. तुम्ही लवकरात लवकर नवीन सामान घेऊन या. बर. मूर्ख मुलं, तुला खेळण्याशिवाय काय सुचत नाही का रे? मूर्ख. तुम्हाला सगळं सामान नवीन लवकरात लवकर आणायला लागेल. तुम्ही बघा, मी पुढच्या विधीची तयारी करतो. अश्विनी, बघ गुरुजीने काय हवंय. बघत्या. मला वाटलंच होतं, त्या मुलामुळे माझ्या मुलीच्या लग्नात काही ना काहीतरी विघ्न हे येणारच. आणि तसंच चला बघा भाऊजी, आता हे सगळं निस्तारण्यात मुहूर्त वेळ टळली नाही म्हणजे मिळवलं. सुमित्रा वहिनी, अहो लहान आहे तो, काय कळतंय त्याला? पण भाऊजी. वहिनी रिलॅक्स. आता लग्न घर म्हटल्यानंतर अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहणार. तुम्ही नका काळजी करू. मी रामनाथला पाठवतो आणि सगळ्या गोष्टी मागवून घेतो. म्हणजे फळं वगैरे सगळं आपल्या इथे खाली मिळेल, पण बाकीच्या गोष्टी आणायला थोडं लांब जावं लागेल. त्यात थोडा वेळ जाईल. तू बघा, रामनाथ आला. मी सांगतो त्याला. बहिणी अहो नका टेन्शन घेऊ, सगळ्या गोष्टी अगदी मुहूर्तावर होतील. हा, आलोच. आणि हा सिक्रेट गोष्टी मकरंदने कुठे लपून ठेवल्या असती? विचार कर धन्या.
आता कसं थांबवणार? सगळी तयारी सुरू झाली, विधी पण सुरू झाले. आता काय करणार आपण? हे, यश कुठे आहे? तो खाली गेलाय, येतोय. हा बस. रामनाथ, काका पण विचारायला लागले आता, कधी येणार दादा? हा रे, गुरुजींना त्या काटेरी माणसाविरुद्ध अजून पुरावा मिळाला नसेल काय? काय माहित, पण लवकर आला तर पाहिजे ना. तू एक काम कर, गुरुजींना परत कॉल कर आणि विचारते कुठे आहेत. वेळेने आपल्या हातात. मी ते सुरुवात झाली. काय झालं? फोन नाही उचलत आहे. गुरुजी फोन का उचलत नसतील? गुंड्या, काय प्रॉब्लेम तर नसेल झाला ना? सत्या बाप्पा आपल्या सोबत आहे, गुरुजींना काय नाही होणार. तुम्ही कोण? क्या करना है इसका? मकरंदला कॉल करतो. काय रे, तुम्हाला फेटा आणायला सांगितला होता की बनवायला सांगितला होता? इतका वेळ काय करताय रे? लग्न झाल्यावर फेटा बांधू का मी? अरे बाबा ऐकून तर घे. फेटा आणायला चालू होतो, पण तुझ्या घरामध्ये हा व्यक्ती शिरला होता चोरी करायला. त्याला मी पकडलाय. चोरी? दाखव कोण आहे. धन्या माझ्या घरात? धन्या, हे लग्न घर सोडून तू माझ्या घरात काय करतोयस? ओ कसं बोबडं बोलतय ते माझं बाळ. धन्या, धन्या काय करू रे तुझं मी? माझं लग्न मोडण्यासाठी किती तो जीवाचा आटापिटा. हा, एवढा त्रास करू नको. हा, खरंच तुझी दया येते रे मला. ए मेकॅनिक, अरे तू साध्या खटाऱ्या गाड्यांचे नटबोल्ट टाईट करायचं रे. मी इलेक्ट्रिक गाडी आहे. माझ्या नादाला जास्त लागलं ना की शॉक बसतो. बसला ना? तन्या, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी माझं आणि निवेदिताचं लग्न होणार म्हणजे होणार. हा, काय बोलतोयस? काहीच कळत नाहीये. काय करू याचं? संपवून टाका याला. अरे इकडे मस्त तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाची लगीन घटिका समीप येते आणि तिकडे तू तुझ्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजतोस. सो बॅड ना? माझं एक मन सांगतंय की आमचा सुखी संसार तू याची देही याची डोळा बघावास, पण दुसरं मन सांगतंय तुला आत्ताच्या आत्ता संपवून टाकावं. आमच्या सुखी संसाराला तुझी नजर लागली तर आता काही क्षणातच आमचं लग्न होणार आहे आणि मग निवेदिता माझ्या मिठीत असणार आहे. मेकॅनिक हारलायस रे तू. आता तरी मान्य कर, आता तरी. हे सोडून द्या रे याला. हारलेल्याला काय मारायचं? सोडून द्या. सोडून द्या म्हणजे आहे त्या अवस्थेत सोडून दे. याला राहू दे तसाच. आणि तुम्ही 10 मिनिटात पोचा इकडे. फेटा घेऊन येतो. चल कटकर, बोर झालो याला बघून. पुण्यवाचनाची सगळी तयारी झालेली आहे. पुण्यवाचनाला जे कोण बसणार आहेत त्यांनी देवाला नमस्कार करून घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन इथे यायचंय. गुरुजी, पुण्यवचनाला जोडप्यानी बसावं लागतं ना? हो. मी एकटीच असल्यामुळे मी नाही बसू शकत, पण माझ्याऐवजी विनायक भाऊजी आणि मालती बसतील.
मालती, भाऊजी या बसा ना. आम्ही हो तुम्हीच. हो, निवी जशी माझी लेक आहे तशी तुमच्या दोघांचीही आहे की नाही. या ना. पण तुझ्या नातेवाईकांपैकी कोणी असेल तर, किंवा हे दोघं आहेत ना, रामनाथ आणि राधिका. अगं हे आहेतच, पण लहानपणापासून निवीचे किती लाड केलेत तुम्ही दोघांनी, आणि आताही किती करताय तुम्ही तिच्यासाठी. मालती, या क्षणी तिच्यासाठी तुमच्या इतकं जवळचं दुसरं कुणीच नाहीये. म्हणजे मान्य आहे मला की आपल्यात मधल्या काळात मतभेद होते, पण आता ते सगळे विसरून आपण एकत्र आलोय ना. हो ना. तिच्यावर तुमच्या इतकं प्रेम दुसरं कुणीच नाही करू शकत. नाही तसं नाही ग सुमित्रे, पण समजा आम्ही विधीसाठी बसलो आणि तुझ्या नातेवाईकांना ते आवडलं नाही तर त्याची भीती वाटतेय मला. हो वहिनी, म्हणजे मालती म्हणते ते अगदी योग्य आहे. उगाच त्यावरून वादविवाद नको. हा हा. अहो, वाद घालायचा प्रश्नच येत नाही भाऊजी. तुम्ही निवीचे किती लाड करताय, तिला मुलीसारखं मानताय, आणि लग्न जमवायच्या वेळेस पण तुम्ही होतात माझ्यासोबत, कोणतेही नातेवाईक नाही. त्यामुळे पुण्यवचनाला तुम्हीच दोघे बसणार. या ना प्लीज, बस या. मालती, मी काय म्हणतो, वहिनी इतकं म्हणतायत तर आपण दोघं बसूया ना. उगाच त्यांचं मन मोडू नकोस. हो हो, बसूया ना. निवी आम्हाला मुलीसारखीच आहे. अगं मुलीसारखी काय, आपली मुलगीच आहे ती. म्हणजे निवेदिता आपली मोठी मुलगी आहे आणि केतकी छोटी मुलगी. ठीक आहे, या बसा तुम्ही इथे. देवा, तुझे आभार कसे मानू कळत नाही. सोन्यासारखी सोबत दिलीस रे तुम्हाला. त्यांच्या मदतीने शेवटी आज माझ्या नेवीचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडते. अशीच कृपा राहू दे रे तुझी. अगं बाई मालती, मी बाहेर जाऊन थांबते. हा अगं बाहेर कशाला? अगं, मुलीचं लग्न आईने बघायचं नसतं ना, म्हणून. वहिनी, तू एवढी सगळी तयारी केलीयस आणि आता मुलीच्या लग्नाला तूच नसणार आहेस. अगं शास्त्र असतं, ते पाळावंच लागतं. पण वहिनी, अगं मला काय हवं, माझ्या निधीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलेलं हवंय ना. आणि तुम्ही सगळ्या जणी आहातच की. मी आहे बाहेर. हा, लग्न लागलं की येते परत. मला ती काय लागली तर बघ. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं
सुमूर्त सावधान. सत्या, पहिली मंगलाष्टक पण सुरू होईल. गुरुजी कुठे राहिले? तेच ना, दादा वेळेत नाही आला ना तर या काटेरी पंचासोबत आपली वहिनी निघून जाईल. धनदादा कुठे आहे? तो का नाही येते अजून? ताईचं लग्न त्या विलन बरोबर नको व्हायला. बोलवा ना त्याला. असेल हे बघ, तू घाबरू नको. बाप्पा सगळं नीट करेल, तू विश्वास ठेव. मुलीचे मामा, मुलीला घेऊन या. अरे आता वहिनी पण आली, आता काय करायचं? सुमूर्त सावधान. आई, तू बाहेर का थांबलीस? तुला रडायला काय झालं आई? अरे मी रडत नाहीये काही, हे आनंद अश्रू आहेत. माझ्या लेकीचं लग्न सुरू होतंय ना. अरे पण तू कुठे होतास? मी मकरंदच्या घरी गेलो होतो. जावई बापूंच्या घरी? म्हणजे का? सत्य शोधायला. कसलं सत्य? मकरंदचं सत्य. हे बघ आई, अरे हे काय? मकरंदचं आधीच एक लग्न झाले आई. काय? हो, जावई बापूंचं पहिलं लग्न झालंय? हे बघ, ही मुलगी चित्रा पत्की त्याची पहिली बायको आहे. त्या मकरंदने निवीला फसवलंय आई, आपल्या सगळ्यांना फसवलंय. नाही नाही, जावई बापू असं नाही करू शकत. जावई बापू म्हणायच्या लायकीचा नाही येतो आई. आपल्याला आधी जाऊन लग्न थांबवावं लागेल, नाहीतर अनर्थ होईल. चल आई. धन्या, अरे असं असू शकेल ना की ते खोटा फोटो असू शकेल. तुझा गैरसमज झाला असेल काहीतरी. आई, मी तुला कसं समजावू? ही चित्रा पत्कीच आहे, त्याची पहिली बायको. नाही अगं, मी सगळी माहिती काढूनच बोलतोय. नाही धन्या, अरे तू स्वतःच्या डोळ्याने बघितलेस ना, त्यांना निवीची किती काळजी वाटते, किती किती प्रेम आहे त्यांचं. हे असं. आई, अगं आईला सांगून काही उपयोग होणार नाही. मला हा फोटो आज जाऊन निवीलाच दाखवावा लागणार. आई, मी तुझ्याशी नंतर बोलतो, आधी मला आज जावं लागेल. धन्या, 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 धन्या. आता पहिल्यांदा वधूनी वराला हार घालायचा आहे. अरे उचल, हे बघत काय बसलो? अरे हार घालू दे आधी, मग काय करायचं ते करा. माझे मित्र पण ना ओरडल्याशिवाय ऐकतच नाहीत. चला हार घालूया. थांबा.
हे मेकॅनिक, काय चालवलंस हे? तन्या, काय झालंय? निवी, मी तुला एवढे दिवस हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हा माणूस चांगला नाहीये. पण माझ्याकडे तेव्हा पुरावा नव्हता. पण आता नाही, आता मी याला नाही सोडणार. यश, अरे काय बोलतोयस तू हे? मी खरं तेच बोलतोय नाईक साहेब. तुम्हा सगळ्यांचा या माणसावर खूप विश्वास होता ना, पण या माणसाने गोड बोलून तुम्हा सगळ्यांचा विश्वासघात केलाय. विश्वासघात? कसला विश्वासघात? मालतीबाई, हा माणूस फ्रॉड आहे. धन्या, तुला नेमकं काय म्हणायचंय? निवी, मी तुझ्या समोर याचा खरा चेहरा आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि शेवटी मला हा फोटो सापडला. याचा काळा चेहरा समोर आणण्यासाठी तेवढा पुरेसा आहे. हा फोटो? हो, मकरंद आणि चित्रा पत्कीचा फोटो. हे मेकॅनिक, काय लावलंयस हे? थांबा मकरंद. कोण चित्रा पत्की? निवी, चित्रा पत्की मकरंदची पहिली बायको होती. एवढंच नाही, शॉक तर तुम्हाला पुढे बसणार आहे. या मकरंदीच्या त्रासाला कंटाळून चित्रा पत्कीने आत्महत्या केली. निवी, हा माणूस फ्रॉड आहे. त्या चित्रा पत्कीला या माणसाने मानसिक शारीरिक त्रास दिला. ती परपुरुषाबरोबर बोलली जरी तरी हा माणूस तिला कोंडून ठेवायचा, मारायचा. आणि हे सगळं तुझ्यासोबत होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. हे मेकॅनिक, काय बोलतोयस तू? हा, तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलशील? काय वाईट केलं रे मी तुझं? का मागे लागलास माझ्या? आमच्या दोघांचं चांगलं झालेलं बघवत नाही तुला? अगं, खोटं बोलतोय हा. आता तरी खरं बोल मकरंद. हे, मी खरंच बोलतोय. निवेदिता, तुला माहिती नाही हा माणूस काय आहे ते. हा स्वतःला तुझा मित्र म्हणवतो, पण याच्यापेक्षा शत्रू परवडला. अगं, तो तुला मिळवण्यासाठी करतोय हे सगळं. त्याचा डोळा आहे तुझ्यावर. मकरंद,
शब्द जपून वापर. गपरे, जेव्हापासून आमचं लग्न ठरलंय ना तेव्हापासूनच तू लग्न मोडायचा प्रयत्न करतोयस. अगं हा माझ्या ऑफिसमध्ये पुरावे शोधायला आला होता आणि आता काही वेळापूर्वी माझ्या घरामध्ये घुसला होता चोरासारखा. गेला होतास की नाही? खोटं वाटत असेल तर मित्रांना विचार माझ्या. काय रे, गेला होता की नाही हा? हो, आम्ही फेटे आणायला गेलो होतो तेव्हा हा घरी घुसला होता. आणि तिथे काही मिळालं नाही म्हणून हे खोटे फोटो घेऊन मला ब्लॅकमेल करतोय. निवेदिता, तू याच्यावर विश्वास ठेवू नको. हा गोड बोलून सगळ्यांना फसवतोय. अगं हे असे फोटो काय 5 मिनिटात बनवून मिळतात ग? कोण आहे ही? मी नाही ओळखत तिला. खोटा मी नाही, खोटा तू आहेस. ए मकरंद, ही फोटो फ्रेम तोडलीस म्हणून तुझं सत्य लपणार नाहीये. ती फोटोतली चित्रापत्ती तुझी बायको होती आणि तुझ्या त्रासामुळे तिने आत्महत्या केली हे सत्य सत्यच राहणार आहे. ए, असे शब्दांचे खेळ करून लोकांना मिसगाईड करू नकोस. निवेदिता, तू विश्वास ठेवू नकोस याच्यावर. ही अशी माणसं ना दिसतात तशी नसतात. हा फसवतोय सगळ्यांना. पक्का आतल्या गाठीचा आहे हा. तू माझा ऐक. तू हार घाल, तू हार घाल, तू हार घाल. आपण लग्न उठून टाकू. मकरंद, आवड स्वतःला. हे बघताय काय? मारा याला. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तांगड्या तोडून हातात देईन. मागे वा. हे मेकॅनिक